मी बाळू चौधरी BH भारत भ्रमंती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा हा विषय आहे थोडासा नवीन आहे. एक आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक आपल्या पुढं आहेत. त्यांचं नाव आपण त्यांनाच विचारून घेऊ. मामा सांगा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव देवराम पांडू भुसारे, राहणार आमदापळसण, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. बरोबर. तर यांच्याशी आज मी थोडीशी हितगुज करणार आहे. कारण हे जे आमचे मामा आहेत हे इंग्रजांचं राज्य त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. मामा, तुमची जन्मतारीख सांगा बरं. माझी जन्मतारीख 14/8/1934. बरोबर. म्हणजेच आपल्या स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. थोडीशी त्यांच्याकडून त्यांच्या शिक्षणाबाबत त्यांची चौकशी करू. तुमचं शिक्षण कितवीपर्यंत झालं आणि कुठं झालं? माझं शिक्षण त्यावेळेस डांगसभा मंडळ वगैरे, जिल्हा परिषद या शाळा या कोकण भागात नव्हत्या. त्यावेळेस व्हॉलंटरी शाळा वांगण इथे होती. त्यावेळेस मी जवळजवळ 10-11 वर्षाचा झालो. नंतर माझ्या वडिलांनी मला शाळेत पाठवलं. तर त्या काळामध्ये म्हणजे शिक्षण असं होतं का पहिलं वर्ष बिगारी, दुसऱ्या वर्षी पहिली. बिगारी म्हणजे काय नेमकं? बिगारी म्हणजे आज जी पहिली सांगत आहे, बालवाडी. तेव्हा आणि त्याच्या तिसऱ्या वर्षी दुसरी. दुसरी झाल्यानंतर शाळा बंद झाली. तिथून काय मला कुठं जाता आलं नाही. म्हणजे ते वांगरला जी शाळा होती ती त्या ठिकाणी बंद पडली. आणि मग पुढचं शिक्षण नाही घेता आलं का? पुढचं शिक्षण घेता आलं नाही. आणि तेव्हा म्हणजे गाडी घोडा रस्ता वगैरे काही नव्हतं. आणि लहानपणी लांब आई वडील काय पाठवत नव्हते. म्हणजे बघा की असं आहे, त्या काळात अतिशय दुर्मिळ परिस्थिती होती. शिक्षण वगैरे हे नगण्य होतं. पण तरीही ज्या व्हॉलंटरी शाळा होत्या त्यामध्ये त्यांना दुसरीपर्यंत शिक्षण झालं. अजूनही त्या दुसरीच्या शिक्षणावर रामायण महाभारत मोठमोठाले ग्रंथ किंवा माझ्याकडे जे पुस्तकं ते आवर्जून घेऊन जातात आणि पूर्ण वाचून काढतात. साधारण इंग्रजी वगैरे त्यावेळेस गंध होता का? नव्हतं. त्यावेळेस इंग्रजी नव्हतं, हिंदी नव्हतं, फक्त मराठी आणि मोडी. म्हणजे मोडी तुम्हाला मग वाचता येतात? मोडी मला संपूर्ण मोडी बाराखडी ही पाठ झालेली होती. त्याच्यात लिखाण काम करत होतो, वाचनही होत होतं. बरोबर. तर मित्रांनो, एक हा दुर्मिळ योगायोग आहे की आमच्या ह्या पूर्ण परिसरामध्ये आज त्यांच्या वयाचा माणूस शोधूनही सापडला नाही. तर मी सहज विचार करत असताना की एखादा जुना माणूस जर मिळाला तर ते आमचेच मामा. त्या दिवशी आम्ही बसता सहज विचारलं, तुमचं जन्म केव्हाचा? 1936 म्हणजे 1934. तर बघा, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्याच्या अगोदर त्यांचा जन्म झालेला आहे. शाळाही शिकलेले आहेत. तर मला सांगा, त्यावेळेस आपल्या ह्या भागामध्ये लोक कसे राहायचे किंवा मग प्रवास वगैरे कुठं जायचे? त्यावेळेसचे मंडळी, कारण 5-6 मैलाच्या किंवा अतिचमक 10 मैलाच्या आत्ता प्रवास करत होते. पायी. पायी.
आणि त्यावेळेस त्यांचे काय लांब लांबचे नाते वगैरे कोणी नसल्यामुळे कोणाकडे मुक्कामाला जात नव्हते. तेव्हा हा आमचा गाव आमदा पळसाण हा ब्रिटिशाच्या टायमामध्ये पेठ तालुक्यामध्ये होता. हा, म्हणजे आपला इथला कारभार, ह्या भागाचा सुरगाण्याचा कारभार पेठला होता. पेठला होत होता. हा, आणि सुरगाणा हे संस्थान होतं. त्यांची सरहद आमच्या गावाच्या जवळ लागून आली आणि पश्चिमेला धरमपूर संस्थान होतं. ती सीमा जवळच आलेली आहे, परंतु हे महाराष्ट्राचे लोक सुरगाण्याला पण त्या संस्थेमध्ये जात नव्हते, धरमपूरला जात नव्हते आणि तिकडचे लोक इकडे येत नव्हते. बरोबर. आणि त्यामुळे सोयरा संबंध सुद्धा म्हणजे 10 मैलाच्या आतील जुळवला जायचा. आतील सगळ्या मुली वगैरे सुरगाण्याची इकडे नाही, धरमपूरची इकडे नाही, इकडच्या तिकडे नाही. म्हणजे आपलं जे हे जे ठिकाण आहे हे पेठकड होतं. पण साधारण सुरगाणा संस्थानची हद्द कुठून होती? सुरगाणा संस्थानची हद्द म्हणजे हातरुंडी, हातरुंडी ते बाफळून, तोरण डोंगरी बाफळून, तोरण डोंगरी बाफळून, आणि बाफळून जवळून लगेच सुड्याला तीन सीमा आल्या, सुरगाणा, धरमपूर आणि पेठ. बरोबर. तर मग आपला हा म्हणजे ह्या भागाचा कारभार पेठला चालायचा. मग मामा मला असं सांगा, ज्यावेळेस आता तुम्ही आपला भारत देश स्वतंत्र झाला 1947, तर तुम्हाला चांगलंच आठवत असेल. हो. तर स्वतंत्र झाला तेव्हा तुमच्या शाळेमध्ये काही तो साजरा केला किंवा कसा लोकात काय उत्सुकता होती? त्यावेळेस 1947ला 26 जानेवारीला फक्त आम्ही शाळेतल्या मुलांना शिक्षकाने आम्हाला एक लाडू दिला आणि बिल्ला म्हणजे त्याच्यावर झेंड्याचं चित्र, ध्वज सारखा, ध्वज, आणि तो खिशाला किंवा शर्टाला लावायचा. आणि तिथून नंतर शाळा मी सोडून दिली. मग आता तुम्हाला चांगलंच आठवत असेल की ह्या भागामध्ये आपल्या त्यावेळेस इंग्रजांचं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 47च्या अगोदर इंग्रजांचं राज्य होतं. तर मग इंग्रज अधिकारी वगैरे यायचे का इकडे? इंग्रज अधिकारी फक्त वर्षाला व्हिजिट देण्यासाठी फक्त DFO याचा, फॉरेस्टचे अधिकारी, फॉरेस्ट खात्याचा, आणि तो येताना घोड्यावर यायचा. रस्ता नव्हता, बिकट रस्ता, घाट उतरायचा, खड्ड्यातून जायचं. तर त्याचा घोडा धरायला जो गावचा कोतवाल असेल त्यांनी पुढं घोडा धरायचा आणि साहेब घोड्यावर बसून त्या गावाला जायचं. गावात मुक्काम करायचा नाही. गावाच्या बाजूला एक 3 खोल्याचा मांडव घालायचा. तो गावकऱ्यांनी तयार करायचा. आणि हे झाडाचे दगडे वगैरे असे लावायचे. मग एका रूममध्ये स्वयंपाक, एका रूममध्ये आंघोळ करायची आणि एका रूममध्ये त्याला झोपायचं. परंतु तो घोड्यावर येताना सुद्धा त्याला आंघोळीचं ते घेऊनच यायचं, त्याच्यामध्ये आंघोळ करायची. आणि त्यांना आपल्याकडून जेवण वगैरे काही जेवायचा नाही. त्यांचा स्वयंपाक, त्यांचा साहित्य तो घेऊनच. त्यावेळेस ते इंग्रज साहेब त्यावेळेस ते चहा पित होते. तर
गावातील जाणकार माणसं, पाटील, कारभारी, कोतवाल एवढेच माणसं तिथं राहायचे. बरोबर. त्यावेळेस कोणी भलतंच कोणी तिथं जाऊन गोंगाट करायचा नाही. आणि ते पाव वगैरे खात असतील आणि चहा पेत असतील तर हे लोक सांगायचं की एकदम घोड्याच्या मुतात आणि ते बाबा साहेब पेतात. इकडं चहा वगैरे काही काहीच नव्हतं. वस्तू म्हणजे नव्हती. आपल्याला त्यावेळेस चहाची अजिबात अजिबात कल्पनाच नव्हती. असा तो काळ होता. मग जेवण तिकूनच आणत असतील आणि मग एक मुक्काम राहिला, गावाची व्हिजिट घेतली का मग परत आणखीन. बरं, तो मग बोलताना आपल्या आपल्या लोकांशी संवाद साधायचा का, म्हणजे बोलायचा का? आपल्या लोकांशी संवाद साधायचा म्हणजे जो फॉरेस्टर राहायचा हां हा किंवा रेंजर हां. त्याच्याबरोबर. तसं मग रेंजर इकडच्या माणसाला म्हणजे कोकणी भाषेत समजून सांगायचा. हां, बरोबर बरोबर. म्हणजे दुभाषी सारखा. हा त्याला तो अधिकारी इंग्रजीत बोलत असेल. तो मग त्या रेंजरलाच माहिती. हा हा, बरोबर. हा बरं, त्यावेळेचा मग फॉरेस्टचे कायदे वगैरे कसे होते? फॉरेस्टचे कायदे म्हणजे अवघड होते. झाड तोडायचं नाही, टहाळ तोडायचे नाही, म्हणजे खाणणी पण करायची नाही. खाणणी करायची हं. पण त्यावेळेस मग एकेकाळी प्रत्येक झाडाला फांद्या असतील ना तर प्रत्येक फांदीला एक फाटा ठेवायचा. हा, प्रत्येक फांदीला फक्त लहान लहान पाडून हा द्यायचे. हा हां. आणि तो ठेवायचा. आणि त्याच्यानंतर मग आणि त्यावेळेस हे कॉन्ट्रॅक्टर कुप वगैरे तोडायचे, बैलगाडीने वाहतूक हां. नेता येईल तेच नाही. तेवढे नियते, राहिलेले लाकडं मग त्याचं सरपण करायचं. आपण सरपंच. तर मामा, तर त्या काळामध्ये आपल्याकडे शेतीसाठी जागा विपुल होती का थोडी थोडी होती? नाही, जागा आज जी आहे तीच आहे. हां. पण त्यावेळेस म्हणजे एक एक बैल याचा एक दुसऱ्याचा असा दोघा मिळून एक आऊत चालवायचे. आणि थोडीशी कारण मजुरी देण्याची ऐपत नव्हती. बरोबर. कारण शेतात पिकतच नव्हतं एवढं ना. शेतात पिकत कारण एवढं करतच नव्हते ना. हां, बरोबर. आणि जमीन उतार चढ उतार, दगडा धोंडे असे असल्यामुळे भाताचं क्षेत्र एकदम थोडं. हां, कारण जिथं पाणी साठा जाईल तेवढं पुढचं भात लावायचं. बरोबर. त्याची लेवल करायची नाही, बांध बंदस्ती नव्हती, काही नव्हतं. ज्याला वाटेल तिथं. मग नागली थोडीशी, नागली 2-3 प्रकारची. हां. कारण एक एकदम हलकी त्याला कुही बेंद्री सांगत. बर. हा, ती थोडीशी लावली का मग नवरसाच्या टायमात जाऊन आणि ती विळ्यांनी कापून कंस कापून आणि घरी आणून वाळवायची आणि नंतर काढून म्हणजे कुठून त्यावेळेस वर्षाला अन्न पुरत नव्हतं. त्याच्यामुळं लवकर येणारा, कारण लवकर येणारा. हां. त्याच्यानंतर एक दिवाळ बेंद्री, हां. त्याच्यानंतर दसर गोळ्या. आणि भाताच्या जातीमध्ये एक भुजवळ असायचा. भुजवळ म्हणजे? म्हणजे
लाकडाने असा जमीन दाळून घ्यायची. लाकडं म्हणजे पेटवायचे. पेटवायचे. त्यावेळेस विपुल मोठ्या प्रमाणात लाकडं होते. हा. ते पेटवायचे आणि ते ते लोटत लोटत म्हणजे सोऱ्याने लोटत नियाचे. जमीन भाजायची. हा, जमीन भाजली का त्याच्यावर भात तिरून द्यायचा. त्याला भुजवळ्या भात. भुजवळ्या भात. हा, हा. आणि तो नेमका म्हणजे पितरा तो याचा. हा. हा. आणि मग तो तेवढा कापून तेवढा भात खायचा. तिथून नाहीतर मग 15 दिवसांनी 1 महिन्यानी कोणी जर पाहुणा आला तर मग कधी भात खाण्याची गरज नाही. नाही. मग वरी करत त्याची भगर करायची आणि त्याच्यानंतर मग कोणी जरी असलं ना तर मग नागलीच्या भाकरी आणि मग कशाची झाडपाला भाजी, माठाची भाजी. फक्त एवढंच. कठवळ कमी पिकायचा त्यामुळे डाळी साळी नाही. एखादा सण असेल, पितरा, दिवाळी असे महत्वाचे सण असले तर तुरीची डाळ घालायची. तरच तुरीची डाळ. तरच तुरीची नाहीतर डाळ. आपलं जे आहे नाही तर मग जे आहे ते त्यावेळेस जंगलातला भाजीपाला. हा, भाजीपाला, रान शिकार भरपूर होती. नदीला मासे भरपूर होते. हो. मग त्याच्यावरच दिवस बरोबर. घालवायचे. तर माझ्या जाणते तरी म्हणजे असा की आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. दिवस 9, 10, 11 वाजेपर्यंत शेतात काम करायचे आणि भाळी घेतली की नदीला नदीला आपण जायचं. सुद्धा जायचो. हा. तुम्ही भाळी टाकायचे आणि मी मासे वेचायचो. बरोबर की नाही? बरोबर. तर अशा प्रकारे त्या काळामध्ये जंगलात भाजीपाला होता. हंगामानुसार उन्हाळ्यात वेगळा वनस्पतींना काही मोर यायचा, काही हा. तो हा. म्हणजे भोकर आहे. भोकर आहे. भोकरीचा मोर. भोकरीचा मोर. ही यंगळ आहे. यंगळीचा कच्चा पाला. पाला. आता आणि त्याच्यानंतर आता वेलवर्गीय बिहगडी बिहगडी, निघते. बरोबर. मग त्या बिहगडीचे वेल आणून त्याची भाजी म्हणजे बनवायची. अशा काळानुरूप हा. निसर्ग जसा बदलत जाईल तशा त्या तसं. भाज्या उपलब्ध. वाघाटा हा. याची भाजी बनवायची. टेंभूरना पण अजून फळं हा. वगैरे खायला, आळवं खायला आता- मिळायचे भरपूर. जंगल होतं त्याच्यामुळे जंगल होतं त्यामुळे एकदा शिमगा सरला, होळी सरली का धुळवाड्याची अळवा पिकायची ना. लगेच. हा, चालणे माळाला. हा. आणि मग त्याच्यानंतर पाऊस पडेपर्यंत अळवा कोणी खात आळवा नव्हता. करुंदा हा, सगळं काय मिळालं. आणि नदीला जांभळ राहायचे. आणि परत नदीला जांभूळ बरोबर. राहायचे. बरं, आता नदीचं नाव काढलं, मला असं आठवतंय की पावसाळ्यात आपल्या गावाजवळून खूप मोठी नार नदी वाहते. बरोबर. हो. पावसाळ्यात त्यावेळेस पाऊस पण जोराचा पडायचा. जोरात. तर मग काही एकदा नदी निघाली की म्हणजे दाणे येणं बंद होऊन जायचं. हा. कारण जवळपास काही दवाखाने पण नव्हते. बरं, मला असं सांगा, त्या काळामध्ये आजारी माणूस झाला गावामध्ये तर काय करायचं नेमकं? आजारी माणूस झाला तर काही गावामध्ये जाणकार माणसं असायचे. जडीबुटीवाले. वनस्पतीवाले. हा, खोकला वगैरे तर मग झाडाच्या साली मुळा हे आणून आमच्या पोराला, मोठ्या माणसाला द्यायचं. पण तो आजारी त्याच्याने बरा होयाचा. बरोबर. म्हणजे एक प्रकारे असा आहे, जसं आपण डॉक्टरकडे गेलो, गोळी दिली, इंजेक्शन दिलं तर हो. आपला आजार दूर हो. होतो, तसं ती श्रद्धाच होती. श्रद्धा होती. आणि मग एखादा फारच आजारी झाला तर मग त्यावेळेस पण बामण वगैरे काय इकडं कोणीच नव्हता. मग एखादा भक्त्याकडे दान पाहायचे, त्याच्याने बरं होयाचं. म्हणजे एक प्रकारे आपल्या मनाचं समाधान, हा आजार दूर व्हायचा. आणि खूपच आजारी झाला तर मग तो गेला. बर, मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला प्लेगची साथ आठवते का? नाही. बर, तर आपल्याकडं एक
त्यावेळेस म्हणजे कांद्या, गोवर, हा. देवी, हा. हा, डाळ, वांती हे आजार होते. होते. आपल्याकडं मला वाटतं 1951च्या आसपास दुष्काळ पडला होता. 72. हां, नाही 72चा तो आता, त्याच्याही अगोदर दुष्काळ पडला होता. तर त्याला तेऱ्या काळ सांगत. असा तेऱ्या काळ म्हणजे पावसाळ्यात तर दिवाळीपर्यंत मग ते दिवस सगळं तेऱ्यावर तेरा खाऊन. तेरा खाऊनच. हा. म्हणजे तेरा म्हणजे माहितीसाठी मी सांगतो की आळूसारखा प्रकार आहे. आळूसारखा. आमच्या त्याला- जंगलामध्ये कुठेही जा तुम्हाला आजही खायला मिळते, पाहायला मिळते ते. त्याला- आणि आम्ही पावसाळ्यामध्ये त्याची भाजी करून खातोय. आणि जास्त करून म्हणजे भुकरचं टायमान त्याच्यावर दिवस काढले म्हणून त्याला तेऱ्या काळ सांगत. बरं, मला पूर्वीच्या काळी असंही मी ऐकून होतो, इंदा आला होता. बांबूला जे बी येतं त्याला बांबूला इंदा बी म्हणतात. येत आहे त्याला इंदा. परंतु ते आज इंदा आला तर परत 60 वर्षांनी तेव्हा इंदा येते. 60. तुमच्या पाण्यात नव्हतं का? हो ना, आलं. हो, तर मग कारण 59-60ला इंदा आला हा, होता. बरोबर. तर मी असंही ऐकलेलं आहे की त्यावेळेस जर खायला काही नसलं तर लोक त्याचे ते बी गोळा करून आणि एकदम म्हणजे गव्हात आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही. असे झोळी 2 माणसांनी धरायची आणि ते बांबूचे झाड ठोकायचं. कसं त्याच्यामध्ये आपोआप म्हणजे एखादं चादर म्हणा काय अशी धरायची दोघांनी आणि ते आणि आणखीन मग त्या अगोदर पडलेलं असलं ना तर त्या झाडाचं पाला वगैरे सगळा झाडून आणि ती माती बिती गोळा करून आणायची, नदीवर नेऊन धुवायची, वाळवायची आणि नंतर त्याचं दळून वगैरे खायचे. बरोबर. तर म्हणजे ते पण असं काही लोक असे म्हणायचे की दुष्काळ आला होता तेव्हा पंगारा आपल्याकडं आहे, त्याचे ते जो खोड असते म्हणजे जुनं ते आणून आणि ते दळून परत त्याच्यात मध टाकून खाल्लं होतं. असंही होतं का? होतं. म्हणजे त्यावेळेस जंगल भरपूर असल्यामुळे मधमाशीही भरपूर हा. आणि वनस्पती फुलायला लागली का भरपूर मध. म्हणजे जवळजवळ एक माणूस 5-7 ते 10 बाटल्यापर्यंत मध विकायचा, गोळा करायचा. बरोबर. गोळा करून. आणि मग फारच भूक लागली, काहीच खायला नाही. कारण बाकीची मंडळी म्हणजे शेतीच करत नव्हती ना. मग ते एकदम पंगाऱ्याचा खोड हा कुजून नरम होऊन जायचा. भूक लागली म्हणजे मदत खायची, म्हणजे भूक शमवण्यासाठी. बरोबर. तर अशा प्रकारे त्यावेळेस हाल तर असतीलच लोकांचे, कारण शेती खूप कमी करे. आपल्या गावात किती लोक? आपल्या गावामध्ये फक्त शेती 3 ते 4 लोक करत होते. ती थोडी. आणि मी ऐकलेलं आहे की म्हणजे आपल्या गावामध्ये सगळ्यात तुम्ही जास्त शेती करायची. आणि एवढा गाव जर म्हणजे एवढा त्यावेळेस तरी 50-60 घरं असतीलच. नाही, 35 घरं होते. फक्त 35 घरं. 35. तर मग ते लोक तर मग येत. आता असा आहे, शेतकरी असला मोठा शेतकरी धान्य पिकत त्यावेळेस तुम्हाला साधारण तरी किती नागली वगैरे किती पिकत होती? नागली मला म्हणजे ज्यावेळेस मी आऊत हाकायला लागलो असा झालो त्यावेळेस सुरुवातीला 11 पोती नागली झाली सुरुवातीला. आणि 6 पोते भात असं मिळून. पण घरामध्ये आम्ही फक्त 3-4 माणसांना. मग कधी गरज पडली तर मग 4 मजूर घ्यायचे
2 मजूर घ्यायचा. पण मजुरी तेव्हा एकदम म्हणजे ती भातुकला शेर. हा छोटा. हा लहान. म्हणजे साधारण 1-1.5 किलो त्याच्यात बसत असेल. त्याच्यामध्ये शहरामध्ये ना, हा भातुकल्याच्या शहरात भातुकल्या शेरमध्ये हा जमत्याम 1 किलो. 1 किलो. हा. म्हणजे 1 किलोवर त्यावेळेस माणूस काम करायचा. काम करायचं. आणि पैसे वगैरे तर पैशाचा प्रश्न नाही. व्यवहारच नव्हता तेव्हा. पैशाचा, कारण पैसा 4 आणे रोज होता. बरोबर. बाहेर कामाला गेला तर 4 आणे रोज मजुरी मिळायचा. तर त्यावेळेस माझे कपडा वगैरे काही प्रत्येक टायमाला घ्यायचा नाही. शिमगा आला, बाईला 1 तोळी, 1 लुगडा, 1 फडकी एवढा तिला घ्यायचा. आणि पुरुषाला 1 बंडी आणि 1 सोरंग. सोरंग त्यावेळेस सोरंगच लावायचे आणि ना? सोरंग सगळे सोरंग लावायचे. त्याच्यानंतर डोक्याला धुना पाना असं काय उपरणं, काय पागोटी असेल पागोटी बांधायची. त्यावेळेस टोपी. म्हणजे एखादी पागोटी घेतली तर 5-6 वर्ष ती चालत असेल. ते तिचे तुकडे होत तोपर्यंत कारण टोपी कोणी वापरत नव्हता आणि केस कोणी ठेवत नव्हता. फक्त शेंडी. हा शेंडी, हातभर शेंडी ठेवायची, त्यावरून पागोटी बांधायची आणि लंगोटी नेसायची. तर व्यापारी मंडळी किंवा कोणी पुढारलेला माणूस जर आला तर तो सर्रास म्हणजे लंगोट्याच सांगत आपल्याला. हा बरोबर. ए लंगोट्या इकडे, ए लंगोट्या काय आणलं असं. म्हणजे त्यावेळेस म्हणजे आपला माणूस नम्रपणे एकदम म्हणजे काही इंग्रजांनी जी भीती घातली होती ती आणि भीतीमध्ये एवढी का हा आदिवासी इमानदारी होता. तो कधी कोणाचं भांडण झालं आणि गावात पाटलाचं जरी बोलवलं तरी एखाद्याला म्हणजे मरून जावं असं वाटत होतं. बरोबर. इज्जत. हा, कारण मला बा पाटलाची पायरी चढवली. बरोबर. तर मग जे असे पोलीस वगैरे असे गुन्हे यांच्याकडे जातच नव्हते. गावातल्या गावातच मिटवायचे. गावातल्या गावातच मिटवायचे. आता तुमच्या वेळेस तुम्ही होते, मी पाहिलेलं आहे की तुमचे मित्रही काही होते. हो. तुम्ही गावाचा कारभार करायचे. आणि मला वाटतं तुम्ही सरपंच पण होते. मी जरा 1958-59 पहिला प्रथम मी जंगल कामगार सोसायट्या होत्या. हा, तर 58-59 मी सोसायटीमध्ये लागलो मुकादम म्हणून. मुकादम म्हणून. तर 7-8 वर्षे मुकादम म्हणून केले. त्याच्यानंतर वरच्या हुद्द्यावर एजंट म्हणून सोसायटीमध्ये 8-9 वर्षे एजंट म्हणून केलं. त्याच्यानंतर 1 वर्षे नाशिकला डेपो क्लर्क म्हणून डेपोवर गेलो. दुसऱ्या वेळेस परत आणखीन मग कुपावर 4-5 कूप मिळायचे आमच्या भागात. त्यावेळेस सुपरवायझर म्हणून मला बढती मिळाली. आणि त्यानंतर ते सोसायटीचं काम करून 10 वर्षे मी ग्रामपंचायतचा सरपंच. पळसण ग्रामपंचायत. 10 वर्षे ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून काम केलं. आणि त्यावेळेस म्हणजे थोडीशी जेवढी लोकसंख्या असेल तेवढी ग्रँट मिळायची. त्यावेळेस काय पैसा जास्त उपलब्ध पंचायतीला नव्हता, म्हणून दिवाबत्ती
दिवाबत्ती ते कर. लॅम्प आणायचे हा राखेलवर चालणार हा ते कंदील कंदील. मोठाले आणि हो होते ती हां ते वापरले. त्याच्यानंतर लहान लहान एखाद्या गावाला पिण्याची सोय नसेल तर तिथं विहीर किंवा नाल्याला लहानले खड्डे खणून पाणी पियाला म्हणजे शेवडी हा उन्हाळ्यात बरोबर. मला आठवतंय की तुम्ही बांधलेली एक विहीर होती. हा. आताही ती आहे. आहे पण साधारण त्या वापरात नाही आहे आता. त्या वापरतातच हा त्या वापरतात पाण्याचे. हा तर त्या माझ्या काळात एक ही विहीर आणि ही पळसांची फरची ही रस्त्यावर. हा 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 बरोबर. आता ज्यावेळेस तुम्ही सरपंच होते त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं गावासाठी किंवा ग्रामपंचायतमध्ये लोकांसाठी त्यावेळेस निधी काही एवढा नव्हता तर काही तुम्ही सुधारणा केल्या. मग एक शेतकरी गावातील तुम्ही अग्रगण्य शेतकरी होते त्यावेळेसपासून मोठे शेतकरी तसे दुसरे पण होते का आणि कोण कोण होते आणि शेती कशा प्रकारे केली जायची तेवढं सांगा मला. ते त्यावेळेस गावामध्ये खुरकुटे होतं साधारण शेती करणार. त्याच्यानंतर चिल्ला पाटील होता, अब्दू दोपळे होता, इकडे गावीत होता, गावीत यवाजी गाव त्यांचे वडील. हां त्यांचे वडील भाऊ. आणि त्याच्यानंतर आम्ही होतो. त्यावेळेस म्हणजे पूर्वी परिस्थिती बिकट असल्यामुळे सगळे लोक मजूरदार त्यांना मजुऱ्या द्यायच्या पण त्यांनी एकही मजुरी अशी बुडवली अशी नाही. म्हणजे त्यांना गरज असेल तेव्हा ते यायचे केव्हाही यायचे. समजा शिमग्याला दिलं तर लावणीवर फेडायचे, लावणीवर दिलं तर नागली निंदणीपासून जर राहिले तर सावंगणीवर. बरोबर. आणि नागली सावंगायच्यामुळे त्यांना 2 शेर धान्य अधिक संध्याकाळी त्याचा सर्वा कुटुंब चालावा म्हणून सर्व म्हणजे ते आता भात कापायला आले तर भाताची पेंडी हा आणि नागली सांगायला ते कंस द्यायची. अशा परिस्थितीत मग सर्वसाधारण मग आमची मित्रांची गट्टी जमली. चित्रा पाटील, माधव बावळू गुंबाडे, बावळू रावजी जाधव, गंगाराम बोवाजी खुरकुटे, मारुती लुपेटार पोलीस पाटील आणि काही इतर गावातील मंडळी. मग माझ्या मनात आलं की आपण काहीतरी सुधारणा केली पाहिजे, नाहीतर हे असे दिवस कुठपर्यंत काढायचे. मग गावातले लोक मारुती मंदिरामध्ये जमवायचे आणि त्यांना सांगायचं बाबा अरे तुम्हाला पण जमीन आहे, ज्याला जमीन नाही ते सोडा, पण ज्याला ज्याला जमिनी आहेत पण ते काहीतरी केलं पाहिजे. मग थोडीशी बेंद्री करा, नागली करा, भात करा, ह्या मजुरीवर आपला कधी भागणार नाही. आणि मग 15 दिवसाला मीटिंग घ्यायचं. 15 दिवसाला आणि त्या लोकांचा विश्वास माझ्या बोलावर बसला आणि नंतर ते हळूहळू करायला लागले. आणि मग 1970ला चांगली गट्टी जमल्यामुळे मी माळकरी झालो. माळकरी झालो.
त्याच्या अगोदर आदिवासी म्हटलं की थोडीशी भाजी पाहिजे. ती चालायची. आणि त्यामुळे मला वाटायचं का हा छंद बरोबर नाही. बरोबर. मी आई वडिलाला एकटाच होतो. आणि जर या छंदामध्ये मी मेलो तर लोक काय सांगतील, दारुड्याच होता तो, बरोबर. गेला तरी चालेल. मग मी घरी कोणाला सांगितलं नाही. नाशिकला गेलो, माळ घेतली आणि गंगेवर टाकून घेतली आणि आलो. त्यावेळेचा काळ असा होता, याच्या अगोदरचा, की मंदिरामध्ये बाईला प्रवेश नव्हता. हा, फक्त पुरुषांनी जायचा. मारुतीला पाणी घालायचं, नैवेद्य दावायचं, काय करायचं. पण देवळांची परिस्थिती मुडकी तुडकी होती, खपाड्याची होती. आमची शाळा तिथं भरायची. त्याच्यात कुत्री दिवसभर राहायची. आणि मग एकत्र विचार जमले. मग मी माळकरी झालो, मला पाहून दुसरा. तर असे बाई पुरुष एकूण 75 माळकरी झाले. म्हणजे गाव पूर्ण निर्व्यसनी झालं होतं. आणि मला आठवतंय. आणि निर्व्यसनी झाल्यामुळे एकदम एकत्र एक गट्टी बसली. मग आता आपल्याला काहीतरी देवाची सुधारणा केली पाहिजे. मग सगळे आम्ही 75 माणसं आणि बाकीचे गावातले. पण ते मग आम्हाला सोडून काय जात नव्हते. मग त्या नागेश्वर मंदिर बांधला. त्याच्या अगोदर आपण मारुती मंदिर नाही, अगोदर तो बांधला. नाही, मला वाटतं ते बेलीचे माळा तिथं लाकडं कापले, नंतर ते मंदिरासाठी ते नंतर. पण नागेश्वर अगोदर बांधला. तो बांधून झाल्यानंतर आणि मग मारुती मंदिराला सुरुवात केली. मग कोणी लाकडं वाळलेले लाकडं आणायचे, तर कोणी उचलून द्यायचे. आणि मग ते लाकडं कापून मारुती मंदिर श्रमदानातूनच आणि त्याच्यानंतर प्रत्येक घरचा एक माणूस जाऊन आणि नदी कसाडीला विटा पाडल्या. बरोबर. मग विटा भाजल्या. तर त्या नदीपासून मारुती मंदिराजवळ डोक्यावरच त्या सगळ्या गावांनी. गावचं सहकार्य खूप चांगलं लाभलं. त्याच्यानंतर एक विचाराने आणि मग बाया पोरं सगळे एकत्र भजन पूजन व्हायचं. आणि करमणुकीसाठी कार्यक्रम. त्यामुळे तिथून मग सगळे लोक आता म्हणजे मारुती मंदिरात कुठल्याही मंदिरामध्ये जाऊ शकतात. पूर्वी बाई जर समजा कुठं जात असेल तर चप्पल वापरायची नाही. म्हणजे रस्त्याला चालताना चप्पल वापरायची नाही. पण गावाजवळ आला की ती चप्पल बाई काढून घ्यायची. गाव सोडल्यानंतर परत घालायची अशी स्थिती होती. आणि आता हल्लीकडे म्हणजे बरीच सुधारणा झाली. सगळे लोक शेती करायला बऱ्यापैकी. आता एकदम आनंदात. कारण आम्ही अल्युमिनियमचे पैसा, ती लाल ती भोकावाली दिडकी नाही, ती दिडकी भोकावाली नाही, पण तो लाल एक पैसा होता ना का, तांब्याचा 1 पैसा चली. तर ती नाही, मग ती शेवटची. त्याच्या अगोदरच चलन. त्याच्या अगोदर म्हणजे 4 शिवराय होतं तांब्याचं. आणि एक आना त्याच्यानंतर 4 आणे, त्याच्यानंतर 50 पैसे. ते तर मग आताचे आहेत ते 50 पैसे. पूर्वी ज्या वेळेस 8 आणे, 8 आणे ते रुपयाचे होते. असा
4 आणे आणि 8 आणे हे रुपयाचे होते हा आणि रुपया हा चांदीचा चांदीचा होता होता हा बरोबर आणि शिवराय हा तांब्याचा होता. तांब्याचा बरोबर तर 1 आण्याचा 4 शिवराय हा हा रुपयाचं 16 आणे हा असा तो व्यवहार व्यवहार होय. चालायचा. आणि 4 आणे पाहिली धान्य बरोबर हा पाहिली पहिलीचे 4 आणे 4 आणे बरोबर आणि दिवसाची मजुरी 4 आणे 4 आणे अशी स्थितीची होती. कारण मी दुपारपर्यंत आऊत हाकलला 1 जणाचे तेव्हा मला 50 पैसे दिले. मजुरी दिली दोन बैल आणि 1 माणूस हा 8 आणे 8 आणे म्हणजे एवढी मजुरी. हा. आता आपल्याला त्या 300 ते 500 रुपये आता मजुरी द्यावी लागते 1 दिवसाची बरोबर की नाही अवघड आहे. त्यावेळेस म्हणजे अशी त्यावेळेस परिस्थिती होती. आणि त्यावेळेसचा जो माहोल होता तो आनंदी कोणालाच देणं नाही घेणं नाही काही नाही बरोबर लबाडी नव्हती त्यावेळेस. आता आपण आपल्या सामाजिक जीवनाकडे येऊ. आजकाल जर आपण बघितलं की आपल्या आदिवासीमध्ये सुद्धा लग्न कार्य किंवा काही असलं तर खूप मोठा खर्च करतो. हो तर मला सांगा त्या काळात लग्न व्हायची का आपल्याकडं हो आणि व्हायची तर मग ती कशा प्रकारे मग कुठून सुरुवात व्हायची नेमकी ती आम्हाला सांगा. ते व्यवहार असा की एखाद्या वेळेस समजा त्या पोरीला मागणं आलाच नाही तर ती 2 पोरं होतील एवढी जरी म्हणजे 20-25 वर्ष वय झाली तरी पण ती इकडे तिकडे जात नव्हती. आई वडिलाचा शब्द कधी मोडायची नाही. आणि त्यावेळेस मग मुली पाहाय जायचा तर मुलगा जात नव्हता. मुलाचे आई वडील आणि मग ते घराण्याची माणसं कशी आहे किंवा त्यांना यांचा परिचय की ते माणसं चांगले आहे तिचं मुलगी द्यायला काय हरकत नाही. मग तो त्यांचा व्यवहार जमला का मग तसली 5 माणसं गोळा करायची इकून 5 माणसं जायची. पहिला सुरुवातीला बोल खायचा बरोबर. बोल खाणं म्हणजे काय आहे की बुवा राजी खुशी आमची आहे त्यांची मुलगी आम्ही घेणार आणि अशा प्रकारे ह्या सांगतात तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे हा त्याला बोल मग तो काय 1.25 रुपया बोल हा तो 1.25 रुपये मुलाचे आई वडिलांनी मुलीला द्यायचा. ते झाल्यानंतर मग ठरवायचं 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी आमचा साखरपुड्याला पेन सांगते बरोबर. पेन बाबा येईल. आणि त्या काळात पेन केव्हा जायची दुपारी जायची की संध्याकाळी जायची नाही केव्हा दुपारी नाही संध्याकाळी हा संध्याकाळी. त्यावेळेस इकडे या भागामध्ये वाजंत्रेवाले काळ्यावाले आसन बिसन नाही देवलीची त्या कांडीला बसवायचं आणि त्याच्या ती काळी वाजवत जायचं. मग तिच्या गेल्यानंतर त्या तिथे 5 पंच बोलवायचे. मग पेन किती 7.5 रुपये ही ठरलेली 7.5 रुपये द्यायचं. आणि मग डेज किती बोलायचं डेज मग तो मुलाकडून मुलीला द्यायचं त्याला देज म्हणतात त्याला देत. आजकाल हुंडा त्याला म्हणतात पण तो उलटा हुंडा होतो आजकालचा. तर मग तो किती 25-30 रुपये असा ते देत राहायचा.
ते दिला का मग इकडून हे आली का 4-5 दिवसावर ती मुलगी नांदायला येते. पाठवून द्यायची. हां मग ती तर त्यावेळेस आता जी बुंदी भाजी भात वगैरे लागत आहे असं तेव्हा काही नव्हतं. उडदाची डाळ, नागलीच्या भाकरी, नाहीतर वऱ्याची भगर. पण एका ताटामध्ये 9-10 एकत्र बसवायचे आणि जेवण करून नाचायचे यायचे. मग त्याच्यानंतर अजून असं पेनीमध्ये परत अजून घाण पण ठरवला. घाण म्हणजे नगरीचा सवाप होता. तर सवाप नवरीला ते धान्य द्यावं लागायचं नवऱ्याकडून ना. नवऱ्याकडून म्हणजे याचा अर्थ असा का आमचा वराडी त्या वराडाला जेव घालायचं असं. मग ती भगर, नागली, भात, उडीद असा मिळून त्यांच्याकडे जे असेल ते द्यायचे. पण असा मिळून धान्य द्यावं लागायचं त्यावेळेस. बरोबर, धान्य द्यावंच लाग, कारण वराड येणार ना तर त्यांना एवढ्या लोकांना खाऊ घालणं त्याच्यासाठी त्याला घाण सांगायचे. आणि त्याच्यानंतर मग ते लग्न ठरलं का तेव्हा बस्तामध्ये असे एवढे 10-12 लोक नाही जायचे. त्यांचे 2 माणसं, यांचे 2 माणसं, परिस्थिती गरिबीची आणि पायी जायचं. आणि भारी लुगडा कोणता? मिरावणी ही बाबा भारी. तर त्याची किंमत 5-7 रुपये राहायची जास्तीत जास्त. बर ते घेतला का मग हळदी लावायच्या. पहिला दिवस हळदी लावल्या का मग त्यावेळेस नवरा किंवा नवरी हे घराच्या बाहेर काढायची नाही. आणि जर जायचं असेल तर कोण दोन कुरुली वगैरे तिच्या बरोबर असायची. आणि त्याच्यानंतर दुसरा दिवस तेलवण पाडला, घोगऱ्या बिगऱ्या वाटून खाल्ल्या का रातभर नाचायचं. कधी नाही, त्या दिवशी नाही. मग दुसऱ्या दिवस मांडव. दाखणे आणून मांडव घालायचा आणि तेलवणा झाली आणि मग दुसऱ्या दिवस. तर काही ठिकाणी अशी पद्धत असते की मांडव आमच्याकडं नंतर राहतो. तेलवून झाल्याशिवाय मांडव आमच्याकडं डाकळी वगैरे आणत नाही. आणि घाटावर किंवा अगोदर मांडव पडत असतो आणि नंतर मग बाकीच्या विधी सुरू होतात. आणि त्याच्यानंतर मग तेलवण झाला का मग मांडव. आणि तो दिवस म्हणजे त्याला सांगत बैठकीचा. त्या दिवशी आरामशीर. त्या दिवशी कोणते पण रात्रीचे नाचायचा. कधी मग नवरी बाहेर काढाय नाचाय पण रातभर नाचत नाही. 12 वाजेपर्यंत आणून झोपवायची. मग दुसऱ्या दिवस सकाळी नवरा परनाय जायचा. तर तो जाता म्हणजे दुपारहून त्या निघायचं वराड मग ते पायी ना. नवरा खांद्यावर घ्यायचा. एक दमला की दुसरा दमला का तिसरा, तो भंगला का दुसरा नाही. पण त्याला पायी चालवायचा नाही, कारण रस्त्याचा खड्डे खुड्ड्याचे पायवाट. आणि मग तर संध्याकाळी गेली का कधी चांगलं जेवण नाही. त्या ठिकाणी जेवण नाही. आणि मग रात्रीचे करमणूक मग कोणी मादळ्या किंवा तमाशा तो ठेवायचा. मग शांतपणे गावातील बाहेरची इकडचा वराड शांतपणे बसून तो तमाशा किंवा मादळ्या ह्या पाहायची. सकाळचे उठली का मग विहिरीवर जायचा इकडचा वराड.
विहिरीवर गेली का एक तवा तो घेण्यात जायचा कुळदाचा बेसन आणि मग विहिरीवर भाकरी करायच्या, करायच्या हा. आणि बेसन रांधायचा आणि आपल्या इकडचा दुपारचा तिकडे जेवायची विहिरीवर जेवून मग अर्धी भाकर एक भाकर जशी जशी आली हा, हातात तशी तशी आणि मग त्या जेवण यायची आणि मग संध्याकाळी अजून 8 तमाशा तेव्हा मग टाळी लागली का मग जेवण द्यायचे हा. म्हणजे दुसऱ्या दिवशी टाळी लावायची मग नाही आपण गेलो वराड घेऊन गेलो त्याच दिवशी टाळी हा लावायची. तर त्याच दिवशी त्याच दिवशी हा त्याच दिवशी नाही मला वाटलं दुसऱ्या नाही दिवशी त्याच दिवशी मग कधी जेवण संध्याकाळचा द्यायचा द्यायचा. जेवले पण सकाळचे आपला हा हां आणि आपण दुपारचा फळ भरला का फळ झाला का 3-4 वाजेलं आणि मग जेवण त्या देत दे. आणि तसून आपण संध्याकाळी 5ला नवरा निघायचा मग वराड घेऊनच परत अजून वराड घेऊन गावी परत यायचं. येते तर 8 दिवस लग्न चालू हां पण लोक ही म्हणजे 8 दिवस तिथं बसायला याची बैठक वगैरे गमत पाहायला म्हणजे इकडे जा तिकडे जा असं असं नाही नाही. असं लग्न व्हायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे भुसारे बाबांकडून मला जेवढी माहिती घ्यायची तेवढी घेतलेली आहे आणि तुमच्या पुढे ठेवतो आहे. कारण एवढ्या खोलातली माहिती आपल्याला कोणाकडून आजकाल तरी ऐकायला मिळत नाही. तर मला पण वाटलं चला मला पण उत्सुकता होती आणि ती उत्सुकता तुम्हालाही कळावी तुम्हालाही माहिती मिळावी ह्या दृष्टीने हा व्हिडिओ केलेला आहे मी. आणि चॅनल खरंच तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.